श्यामसाठी ठेवलेला प्रश्न असा आहे की महाविद्यालयीन आणि विद्यापीठातल्या संशोधनांमध्ये, मग ते विद्यापीठाने केलेलं असेल किंवा आता तुम्हा मुलांना जे प्रोजेक्ट्स करावे लागतात त्या प्रोजेक्ट्समध्ये असेल, स्त्री आणि पुरुष यांच्या सामाजिक स्थानांचा काही विचार झालेला आहे का आणि हे संशोधन मुला मुलींपर्यंत झिरपलेलं आहे का? नमस्कार. तर मानवी इतिहास बघितला तर असं दिसून येतं की त्याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग कुठे आहे हा पुसूनच टाकलेला विषय होता. म्हणजे माझा विषय इतिहास आहे आणि असं म्हणतात हिस्ट्री म्हणजे हीच स्टोरी. मग त्याची ती कथा आहे, मग तिची कथा कुठे आहे? 5000 वर्षापूर्वी भीमबेटका मध्य प्रदेशमध्ये आहेत, तिकडे त्या गुफा आहेत, त्यांच्या भिंतींवर भित्तिचित्रे आहेत, त्यात महिला शिकार करताना दाखवले आहेत. जेव्हा माणूस हा अन्न संग्राहक होता तेव्हा 60% अन्न संग्रहाचं काम स्त्रिया करत होत्या. त्याच्यानंतर असं म्हणतात की शेतीचा शोध लावण्यामध्ये सुद्धा स्त्रियांचा फार मोठा सहभाग होता. इतका मोठा सहभाग असून आणि अजूनही आहे, मग तिची कथा कोणी का सांगितली नाही? कारण तिची लेखणीच काढून घेतली होती ना. लेखणीच काढून घेतली तर ती काय लिहिणार स्वतःबद्दल? त्याच्यामुळे हा जो इतिहास लिहिला गेला आहे त्यातला मोठा भाग, मोठा कालखंड हा असा आहे की तो पुरुषांनी लिहिलेला इतिहास आहे. आणि आपल्याला असं दिसेल की साधारणतः 1960 पर्यंत जो इतिहास लिहिला गेला तो पुरुषांनी पुरुषांचा लिहिलेला इतिहास. स्त्रियांबद्दल लिहिले तर तो स्त्रियांचा इतिहास होता, पण तो स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिलेला इतिहास नव्हता. याच्यामध्ये बदल म्हणजे फरक आहे. स्त्रियांचा इतिहास आणि स्त्री दृष्टिकोनातून इतिहासाचा घेतला जाणारा मागोवा याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. 60 नंतर आपण बघतो की फेमिनिस्ट स्कूल ऑफ हिस्ट्री, स्त्रीवादी इतिहास लेखन सुरू झालेलं आहे आणि त्याच्यानंतर इतिहासाला एक नवीन दृष्टिकोन मिळाला. स्त्रीवादी लेखनाने, इतिहास लेखनाने इतिहासाला अनुभव संपन्न केला आहे आणि कुठे ना कुठे समानता इतिहास लेखनामध्ये 1960 नंतर आलेली आपण बघतो. युरोपमध्ये 1792 साली मेरी वोल्स्टनक्राफ्ट हिने विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ विमेन हा ग्रंथ लिहिला 1792. तेव्हा असा ग्रंथ युरोपमध्ये लिहिला गेला होता. 1792 मध्ये भारतात काय चालू होतं? आपल्याकडे पेशवाई होती, आपण मध्ययुगातच होतो. परंतु आपण असं पाहूया की 1960 नंतर ही जी नवीन ज्ञान शाखा आली आहे त्याने फक्त इतिहासच नव्हे तर प्रत्येक ज्ञान शाखेमध्ये फार मोलाची भर घातलेली. आता आपण असं पाहतो की प्रत्येक UGCच्या गाईडलाईननुसार प्रत्येक कॉलेजमध्ये विमेन्स डेव्हलपमेंट सेल असावं. आमच्या कॉलेजमध्ये KC महाविद्यालयामध्ये जेंडर इश्यू सेल आहे आणि तो इतका ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये मुलगे आणि मुली दोन्ही समान संख्येने भाग घेतात. अनेक उपक्रम केले जातात आणि तो आमच्या महाविद्यालयाचा एक मानबिंदू आहे. आपण असं पाहतो की आता संशोधनामध्ये फक्त स्त्रीवादी लेखन हा मुद्दा सुद्धा नाही राहिला आहे. त्याच्या पुढची पायरी आता आली आहे. त्याला आपण म्हणतो लिंगभाव समजून घेणे. जेंडर म्हणजे लिंगभाव. आता पुरुष पुरुषासारखाच का वागतो आणि स्त्री स्त्रीसारखीच का वागते हा एक मोठा प्रश्न आहे. सिमोन दे बोवार यांनी सेकंड सेक्स या पुस्तकात लिहिलंय की स्त्री ही जन्माला येत नाही तर ती घडवली जाते. आणि हाच एक मुद्दा फार ठळक होता स्त्रीवादी चळवळीमध्ये. नंतर मुद्दा आला की पुरुष देखील जन्माला येत नाही, तो देखील घडवला जातो आणि तो तसा घडवला जातो याच्यामध्ये स्त्रियांचा देखील कुठे ना कुठे सहभाग असतो. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आता आपण असं समजू शकतो की संशोधन क्षेत्रामध्ये, सामाजिक शास्त्रांच्या संशोधन क्षेत्रामध्ये बरंच मॅच्युरिटी आलेली आपण पाहतो. अनेक विषय हाताळले जात आहे. लिंगभावाचा इतिहास ही इतिहास लेखनामधील एक नवीन शाखा म्हणून उदयाला आली आहे. माझा स्वतःचा PhDचा प्रबंध
हा लिंगभावावरच आधारित होता. आणि त्याच्यानंतर आपण बघाल की भारतामध्ये अनेक विद्यार्थी आज लिंगभाव या विषयावर संशोधन करत आहेत. आता कॉलेजच्या लेवलवर म्हणाल, महाविद्यालयाच्या लेवलवर म्हणाल, तर मला असं वाटतं की जो फाउंडेशन कोर्स म्हणून एक विषय आहे, त्याच्यामध्ये पण आता स्त्री पुरुष समानता, लिंगभाव या विषयांवर भर दिला जातो. जे प्रोजेक्ट्स कॉलेजमध्ये दिले जातात मुलांना अभ्यासासाठी, त्याच्यामध्ये पण आपण बघतो की आता असे विषय दिले जातात की त्याच्यामध्ये स्त्रियांच्या समस्या वगैरे बाबींचा देखील विचार केला जातो. त्याच्यामुळे आता ज्ञानशाखा, समाजशास्त्रीय ज्ञानशाखा या फार समृद्ध होत आहे. आणि मला असं वाटतं की फक्त समाजशास्त्रच नव्हे तर प्रत्येक ज्ञानशाखा ही आता पडताळून पाहिली पाहिजे. कारण ते मेडिकलचं पुस्तक असलं तरी तो लिहिणारा एक पुरुषच होता. आणि मेडिकलच्या पुस्तकामध्ये पण अनेक बाबी अशा असतात की त्या पुरुष सत्तात्मक दृष्टिकोनातून लिहिलेल्या असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हळूहळू ही समज आता शिक्षण क्षेत्रात देखील पसरत आहे. आणि शिक्षण क्षेत्र, ज्ञानशाखा या अधिकाधिक अनुभव संपन्न होत आहे, लिंगभावाच्या दृष्टिकोनातून अधिक सजग होत आहे. परंतु अजूनही बरंच काम करता येण्यासारखं आहे. आता स्त्रीवादी लेखन झालं ते आहे, मग तृतीय पंथीयांबद्दल कोणी का लिहित नाही? त्यांचा पण ते इतिहास आहे ना, त्याच्याबद्दल कोणीच लिहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ही जी नवीन सजगता आलेली आहे त्याचा आधार घेऊन आपण बरंच संशोधन करू शकतो. आणि हे संशोधन आपण लोकांपुढे मांडलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण लोकांसोबत, तरुण पिढीसोबत जेव्हा आपण शेअर करतो, त्याच्यातनं जी एक मॅच्युरिटी येते, त्याच्यामुळेच स्त्री पुरुष सहजीवन, लिंगभाव समानता या आपल्या एका महत्त्वाच्या उद्दिष्टापर्यंत आपल्याला पोहोचता येईल असं मला वाटतं. श्यामसाठी दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे समानता निर्माण करण्यासाठी पुरुष काय करू शकतात असा एक प्रश्न आहे. आणि दुसरे प्रश्न आहेत की 10च्या आत घरी यायला पाहिजे. हे खरं थोडं मला एक्सटेन्शन वाटतंय, पण त्या मुलीने असं म्हटलं की 10च्या आत घरी यायला पाहिजे. असं मुलींवर बंधन का आहे? मुलींवरच पालकांची अधिक बंधनं का आहे? आणि मुलं, हा मुलांच्यासाठीचा प्रश्न आहे की मुलं एक दुसऱ्या मुलीशी तुलना करून मुलींना टीज करणं किंवा छेडणं यामध्ये मुलांना आनंद का मिळतो? पहिला प्रश्न, समानता कशी निर्माण करता येईल? तर पुरुषांनी त्यांच्या मधील स्त्रीचा शोध घ्यावा. जेव्हा ते आपल्यामधील स्त्रीचा शोध घेतील तेव्हा समानता निर्माण होईल. आणि स्त्रियांनी आपल्यामधील पुरुषत्वाचा शोध घ्यावा. कारण कोणताही मनुष्य फक्त पुरुषत्वाचे गुण घेत नाही किंवा त्याच्यामध्ये केवळ स्त्रीत्वाचे गुण नसतात, त्याच्यामध्ये दोघांची सरमिसळ असते. त्याचा कुठे ना कुठे समतोल साधला पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हा समानता स्थापन. ते काय माहिती का, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, गांधीजी म्हणायचे की स्वातंत्र्य हा फक्त एक माइलस्टोन आहे, आपलं उद्दिष्ट आहे स्वराज्य, बरोबर. पण दुर्दैव असं आहे की आपल्या इकडे स्त्रियांना पुरुषांच्या साम्राज्य अंतर्गत स्वराज्य मिळाले. तर ही मूळ समस्या आहे. तर स्त्रियांना अजून फार झगडायचं आहे. त्यांना खरं खरं स्वराज मिळालं पाहिजे. आणि ही लढाई फक्त आता स्त्रियांची नाही आहे, आता सजग झालेले पुरुष देखील साथीला आहेत. त्याच्यामुळे एकत्र आपल्याला लढाई लढायची आणि खरं खरं स्वराज्य आपल्याला सगळ्यांनाच मिळवायचं.